वेल द स्ट्रेंजर थिंग्सचा सीझन 5 फायनली संपलाय आणि पुढे जाण्याआधी क्लिअर वॉर्निंग देतो की ह्या व्हिडिओमध्ये सीझन 5 आणि आतापर्यंतच्या सगळ्या स्ट्रेंजर थिंग्स मोमेंटचे फुल स्पॉयलर्स असणार आहे. सो इफ यू आर ओके विथ इट, लेट्स कंटिन्यू. वेल शेवटचा सीन आठवतोय, जॉईस व्हेकनाला असं मारते. ऑनेस्टली तो मोमेंट हेवी होता. ॲटलिस्ट इट गिव्ज अस प्रॉपर एंडिंग. हां, आय ॲग्री की फायनलचे स्टेक्स एवढे ह्यूज वाटत नाही की ओके आता तर दुनिया खतमच आहे. एव्हरीथिंग फील्स व्हेरी व्हेरी सेफ. कुठलाच कॅरेक्टर कधीच ॲक्च्युअल डेंजरमध्ये आहे असं वाटत नाही. बट मे बी दॅट्स द एंटायर पॉईंट. वेल एक एक करून सगळं ब्रेकडाऊन करायला चालू केलं. वेल स्टार्टिंग ऑफ विथ वेकना, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मोठा भाग जो होता जो आपल्या सीझन 5 मध्ये बघायला मिळाला तो म्हणजे वेकनाची बॅक स्टोरी. आणि वेल ती काय आहे ह्याच्यावर आपण डिटेलमध्ये पूर्ण वेगळ्या शॉर्ट्समध्ये बोलूच. पण ही जी सगळी गोष्ट जी आपल्याला केवमध्ये दाखवली गेली ना, त्यामुळे त्याच्याकडे बघून असं वाटतं की फायनलकडे एवढा टाइमच नव्हता किंवा शेवटी डफर ब्रदर्सने कॅरेक्टरचे आज क्लोजर करण्यासाठी जास्त वेळ दिला. कदाचित त्यातला थोडासा भाग जर वेकनाच्या बॅक स्टोरीला अजून बेटर एक्सप्लेन करण्यासाठी जर वापरण्यात आला असता ना, तर त्या मोमेंटला अजून एक असं एक मोठं क्लोजर मिळालं असतं असं मला वाटतं. वेल पण या सगळ्या गोष्टीला जेव्हा विल विटनेस करतो तेव्हा तो त्याला सांगतो की तू पण एक माझ्यासारखाच एक व्हेसल होता, यात तुझी काही चूक नाही. पण इथं हेनरी त्याला एकदम क्लिअर करतो की तसं अजिबात नाहीये. हेनरी स्वतः सांगतो की त्याच्या आत पण एक डार्कनेस होती ज्यामुळे तो त्या सायंटिस्टवर अटॅक करतो आणि त्याला ऑलमोस्ट मारून टाकतो. म्हणजे सी माइंड फ्लायर हेनरीच्या बॉडीमध्ये पॅरासाइट सारखा राहत होता, पण यात हेनरीची पण इच्छा इन्व्हॉल्व्ह होती. त्यानं त्याला अनविलिंगली एंटर करू दिलं नव्हतं. तो हवा तर त्याच्याशी फाईट पण करू शकला असता. पण त्याऐवजी ते दोघं एका सिम्बॉटिक रिलेशनमध्ये येतात. आणि इथं असं नव्हतं की एकानं दुसऱ्याला कंट्रोल केलंय. दे आर बेसिकली वन. आणि इथंच मला असं वाटतं की जर या पूर्ण स्टोरी लाईनला अजून 10-15 मिनिटं दिले असते ना, तर इतक्या सगळ्या गोष्टी फिगर आउट झाल्या असत्या. आय मीन ही तीच सिच्युएशन होती की वो चाहता तो इसे रोक सकता था, लेकिन बंदे की जी मस्ती तो देखो. पण इथं खरा क्वेश्चन हा येतो की काय बाय एनी चान्स हेनरी, वेकना किंवा माइंड फ्लायर सर्व्हाइव्ह झाला असेल का? वेल तर माझ्या मते तर नाही. सी एंडमध्ये वेकनाचा फेट एवढ्या क्लिअरली दाखवला आहे की देर इज नो चान्स ही कॅन सर्व्हाइव्ह दॅट. पण तरी काही लोक म्हणत होते की वेकना तर बुलेट प्रूफ होता ना, आर्मीवाले त्याच्यावर गोळ्या मारत होते तरी पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. मग 11 फक्त त्याला एका दातानं कसं काय मारू शकते? वेल याचं सिम्पल एक्सप्लेनेशन आहे की दोन्ही सर्कमस्टान्सेस एक कम्प्लिटली डिफरंट होत्या. जेव्हा वेकना आर्मीशी लढत होता तेव्हा माइंड फ्लेअर तिथं नव्हताच. पण फायनल मोमेंटमध्ये जेव्हा माइंड फ्लेअरवरच अटॅक होत होता त्याचवेळी वेकना ऑलरेडी वीक झाला होता. प्लस विल त्याच्या माइंडमध्ये एंटर होतो आणि त्याचा हात मोडतो. सी म्हणजे एकाच वेळी मल्टिपल फ्रंट्सवर बॅटल चालू होते आणि ह्या सगळ्याचा फायदा घेऊन 11 त्याला दाटमध्ये घुसवते. सो यप, वेकनाचा चॅप्टर तर इथंच संपतो. पण माइंड फ्लेअर बद्दल बोलायचं झालं ना, तर हा थोडासा ट्रिकी पार्ट आहे. कारण एक तर आपण त्याची फिजिकल बॉडी पाहतो आणि त्या बॉडीमध्ये त्याचा हार्ट क्लिअरली दाखवलेला आहे. आणि ज्या क्षणी वेकना मरतो ते पंप करायचं बंद करतो. दॅट मीन्स की माइंड फ्लेअर जो आहे हा इथेच मेलेला आहे. पण इथेच ट्रिकी पार्ट येतो. कारण माइंड फ्लेअर तर हाय माइंड आहे ना, तो एक अशी एंटिटी आहे जो ॲबसमध्ये आधीपासूनच एक्झिस्ट करत होती. सो व्हॉट आय थिंक इज की डफर ब्रदर्सनी आपल्याला थोडी जास्त स्पून फिडिंग केली आहे. हायपोथेटिकली जर 8-10 वर्षांनी कधी चान्स मिळाला नवा सीझन बनवायचा आणि मग ऑब्व्हियसली ते माइंड फ्लायरला सुद्धा परत आणतीलच. सो यप, फॉर नाऊ माइंड फ्लायर इज डेड ॲज वेल. आणि ऑनेस्टली ही गोष्ट इतकी इम्पॉर्टंट सुद्धा नाही आहे, कारण जरी तो जिवंत असताना तरी तो त्याच्या डायमेन्शनमध्ये आहे आणि हे लोक आपल्या डायमेन्शनमध्ये आहेत. अपसाईड डाऊन पूर्णपणे कोलॅप्स झालेला आहे. ते एक्झॉटिक मॅटर जी त्याची विकनेस म्हणून ती स्ट्रेंथ सुद्धा होती ना, ते सुद्धा कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालं गेलेलं आहे. त्यामुळे अपसाईड डाऊन पूर्णपणे कोलॅप्स झालंय आणि त्याचबरोबर दोन्ही वर्ल्डमधलं कनेक्शन सुद्धा तुटलेलं आहे. पण ही गोष्ट तितकी इंटरेस्टिंग नाहीये. खरं इंटरेस्टिंग काय माहितीये, ते म्हणजे सीझन 2 मध्ये आपण जे डेमो गॉड्स पाहिले, सीझन 4 मध्ये एडीला मारायला जे डेमो बॉट्स आलेले होते, त्याशिवाय डेमो गॉर्गन्स तर आधीपासूनच होतेच. मग हे सगळे गेलं कुठं? जेव्हा लोक माइंड फायरच्या बॉडीवर अटॅक करत होते तेव्हा हे सगळे दिसले का नाहीत? आपल्याला आधीच सांगितलेलं गेलं होतं की ॲबसमध्ये एक्झिस्ट करणारे सगळे क्रिएचर्स आणि एंटिटीज या हाय माइंडच्या कंट्रोलमध्ये होत्या. मग ते त्याला वाचवायला का आले नाहीत? वेल याचं प्रॉपर क्लिअर एक्सप्लेनेशन तरी मिळालेलं नाही आहे. पण एक पॉसिबिलिटी आहे ज्याच्यावर आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. वेल जर आता बाकीच्या कॅरेक्टर्स बद्दल बोलायला झालं तर ह्या सीझनची सगळ्यात इररिलेव्हंट कॅरेक्टर ती म्हणजे डॉक्टर के. आय मीन लिटरली त्याच्याकडे काहीच काम नव्हतं. ते फक्त ह्या लोकेशनवरून त्या लोकेशन फक्त मध्ये गाडीमध्ये बसून फक्त फिरायचंच त्याच्याकडे काम होतं. आणि वेल तिचा जो एक्सपेरिमेंट होता तो डॉक्टर बेनर सारखाच होता. म्हणजे वुमन्सना प्रेग्नंट करून त्यांच्या बॉडीमध्ये 11चं ब्लड इंजेक्ट करणं आणि सुपर बेबीज तयार करणं, जो ती सुद्धा तो कम्प्लीट करू शकली नाही कारण ऑफकोर्स 11 निघून गेली. वेल त्याबद्दल आपण पुढे बोलूच. बट येस, ती कॅरेक्टर पण आता वेंट अवे ॲज वेल. आणि वेल ह्यानंतर जर आपण गँगकडे बोलायचं झालं तर सगळ्यात आधी स्टीव्ह, नॅन्सी, रॉबिन आणि जॉनाथन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या सगळ्यांनी आपले वेगवेगळे पाथ चूज केले. पण
हे एक पॅक बनवतात की ते महिन्यातनं एकदा भेटतीलच एका कॉमन लोकेशनला, म्हणजेच रॉबिनच्या अंकलच्या घरी. तिथं जॉनाथन एक मूवी शूट करायचा प्लॅन करतोय अँटी कॅपिटलिझमवर वगैरे वगैरे. बट सी ये थिंग्स आर व्हेरी डिफरंट नाऊ. पण इथंच असं वाटतं की एक स्पिन ऑफचं एक सॉलिड पोटेन्शियल आहे. जर क्रिएटर्सना हवे असेल तर ते चौघांवर एक स्टोरी बिल्ड करू शकतात. आणि हे जे स्पिन ऑफचं पोटेन्शियल आहे ना, हे याच्या एंडिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्लॅन केलेलं दिसून येतं. वेल, या सगळ्यावर आपण पुढे बोलूच. पण यानंतर मेन कॅरेक्टर्स ते म्हणजे डस्टिन, लुकस, माईक आणि विल. वेल, हे मॅक्स बरोबर एक शेवटचा D&D गेम खेळताना आपल्याला दिसून येतात. आणि ऑफकोर्स तिथं थोडं सिम्बॉलिझम दाखवण्याचा प्रयत्न केला. एक व्हॅम्पायर आहे आणि मग 11ला इंट्रोड्यूस केलं जातं, जी एक मेज असते आणि ती शेवटच्या वेळेस आपली पॉज वापरून सगळ्यांना वाचवते अँड द काइंड ऑफ विन. बट त्याच मुवमेंटला सीझर 1चा एक रेफरन्स पण टाकलेला आहे, तो फायरबॉलवाला मुवमेंट. म्हणजेच विल समोर एक एक्स्ट्रीमली डिफिकल्ट चॉईस असते बट ही स्टील चुजेस टू रोल द डाईस. आणि इथेच त्यांनी तो अँगल ट्राय केला बट शेवटी 11चा फॅक्टर आणलाच. बेसिकली हा जो सगळा सीन होता ना, स्ट्रेंजर थिंग्सचा कॅम्पेन एक्सप्लेन करतो आणि यानंतर सगळे आपापली बुक्स ठेवून निघून जातात, ज्याचा असं पासिंग द टॉर्चचा मुवमेंट आपल्याला यावेळी दिसून येतो. कारण त्याच वेळी माईकची बहीण डेरेक आणि बाकी सगळी येऊन D&D खेळायला चालू करतात. पण ह्याच मुवमेंटला माईक 11ची स्टोरी सुद्धा सांगायला चालू करतो. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की 11 एक प्रकारे स्वतःला सॅक्रिफाईस करते, कारण तिला माहित असतं की डॉक्टर के आणि बाकीची पार्टी तिला पकडायचा प्रयत्न करणारच आहेत. म्हणून माईक एक थेरी मांडतो की 11 ऍक्च्युली मेलीच नाही, कारण जिथे जर डॅम्पर्स लावले होते ते एकाच वेगळ्या सगळ्या सुपर बेबीजवर वेगळ्या प्रकारे इफेक्ट करतात. आणि मग 11 पॉवर्स कशा प्रकारे वापरत होती, विच इज ॲक्च्युली ट्रू बाय द वे. कारण ती माईकला माइंडस्केपमध्ये पण घेऊन जाते, ते दोघं माइंडस्केपमध्ये बोलतात सुद्धा. आणि ऑफकोर्स जर तिथं डॅम्पर्स तिथे ऍक्टिव्ह असेल तर 11 टेक्निकली हे करूच शकली नसती. सो आय ॲग्री विथ दिस थेरी की 11ने ती ट्रिक वापरली, माईकशी माइंडस्केपमध्ये बोलली आणि सायलेंटली तिथून निघून गेली. आय बिलीव्ह शी इज अलाइव्ह. पण इथे एक छोटा प्रॉब्लेम येतो आणि तो म्हणजे काली. आय मीन आपण सगळ्यांनीच बघितलं की तिने ती बुलेट तिला लागते आणि तिचा समोर आपल्याला डेथ दाखवला पण गेलाय. मग तिने पॉवर्स कशा वापरल्या? वेल, आय ॲग्री विथ दिस पार्ट की ती मेली नसेल, पण गोळी लागल्यावर इतक्या लॉंग रेंजमध्ये तिचा पॉवर वापरणं, एस्पेशली तेव्हा जेव्हा आपण मागच्या व्हॉल्यूममध्ये तिला बघितलेलं, ती हॉपर आणि 11 तिला पळवून येत असताना तिचं इल्युजन एका पॉईंटनंतर ब्रेक होऊन जातं. डॉक्टर केला ते रिअलाइज होतं की ती म्हणते की मी रेंजच्या बाहेर गेली आहे. आणि जेव्हा ते लोक अजूनही तेव्हा अपसाईड डाऊनमध्येच होते. मग सी क्वेश्चन असा येतो की कालीने हॉकिन्स लॅबपासून अपसाईड डाऊनच्या मेन गेटपर्यंत जो हॉकिन्स लायब्ररी होता, इतकं लॉंग रेंजचं इल्युजन प्रोजेक्ट कसं क्रिएट केलं, तेही गोळी लागत असताना? वेल, इट्स क्वेश्चनेबल पार्ट. बट त्याच्यासाठी माझ्याकडे दुसरी एक थेरी अशी की कालीला ॲक्च्युअलमध्ये गोळी लागलीच नव्हती. आय मीन हॉपर सोबतचा जो सीन आपल्याला दाखवला गेला तो खराच नव्हता, ते सगळं कॅलीचं इल्युजन होतं. मे बी काली इंज्युअर्ड झाली असेल, पण इतकी नाही की ती मेली असेल. आणि जेव्हा सगळे बाहेर निघत होते तेव्हा त्या ट्रकमध्ये काली सुद्धा होती, जिने इल्युजन वापरून स्वतःला हाईड केलं आणि मग 11 सोबत पळून गेली. कारण ऑनेस्टली मी हे लॉजिकच ॲक्सेप्ट करू शकत नाही की पोटाला गोळी लागत असताना हॉपरनी तिला स्वतःच्या डोळ्यांनी मेलेलं पाहत असतानाही तिने इतक्या वाईट कंडिशनमध्ये असताना इतक्या दुरून पॉवर्स वापरल्या आणि ते पॉवर्स 100% वर्क झाल्या. आय मीन सी, मला तरी ही गोष्ट पटत नाही आहे. वेल, एनिवेज, बट जर खरं सांगायचं झालं तर आय बिलीव्ह दॅट 11 इज स्टील अलाइव्ह. ती कदाचित आयलँडमध्ये कुठेतरी आहे. पण फ्युचरमध्ये जर बोलायचं झालं ना, तर काही नेटफ्लिक्स किंवा डफर ब्रदर्सवर इट टोटली डिपेंड करतं. जर इथेही रुसो ब्रदर्ससारखं मार्वलसारखी सिच्युएशन झाली तर मे बी 10 इयर्स डाऊन ही लाईन आपल्याला टीम परत रियुनाईट करताना दिसू शकेल. 11 आणि माईकवर एक स्पिन ऑफ बनू शकतो. हू नोज, ही स्टोरी ओपन एंडेड आहे आणि ते जाणून बुजून तसं ठेवलेलं आहे. मला दस्टनची ग्रॅज्युएशन स्पीच त्यानंतर फार आवडली. त्याने एडीला ट्रिब्यूट दिला, त्याचं नावही न घेता. अँड ऑफकोर्स ज्याला समजायचं होतं ते समजून गेले. इट वॉज ब्युटिफुल, ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. आणि यानंतर हॉपर पुन्हा एकदा शेरीफ बनतो. तो जॉयसच्या त्या फ्रेंडली एन्झोवर ते दोघं जण डेटला जातात, तिथं त्याला प्रपोज करतो, ती होकारही देते आणि स्टोरी इथूनच पुढे जाईल. बट हिअर इज वन इंटरेस्टिंग पार्ट. हॉपर माउंटअपच्या या जागेचं नाव घेतो आणि हा ना एक वेगळाच रॅबिट होल आहे जो नेटफ्लिक्स स्पिन ऑफ म्हणून वापरू शकतो. कारण माउंटअप प्रोजेक्ट ही एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे, जिथं असा रिपोर्ट्स आहेत की US गव्हर्नमेंट तिथं टाइम ट्रॅव्हल एक्सपेरिमेंट करत होती. अगदी सेम तसंच जसं त्यांनी हॉकिन्समध्ये डॉक्टर ब्रेन सोबत केलेलं होतं. सो या, दिस कॅन बी ॲक्च्युअल स्पिन ऑफ मटेरियल राईट हिअर. सगळे लूज थ्रेड्स ना असं डेफर ब्रदर्सने जाणून बिजून सोडलेलं आहे. जर नेटफ्लिक्सला हवं असेल तर ते यावर कॅपिटलाइज करून पुढे शोज बनवू शकता. आणि ऑनेस्टली हाय चान्सेस आहेत की ते बनवतीलच. मे बी इमिजिएटली नाही, पण 3-4 वर्षात नक्कीच आपल्याला याच्यावर काही ना काहीतरी न्यूज ऐकायला मिळणारच आहे. अँड वेल, इन द एंड क्रेडिट्स संपतात आणि एक पुस्तक बंद होतं ज्यावर लिहिलेलं असतं की स्ट्रेंजर थिंग्स अ फॅन्टसी गेम. सो लोक असं म्हणत होते की
मे बी हे सगळं गेम होतं का? तर नाही, अजिबात नाही. हे सगळं रिअल होतं. माझ्या मते माईकने हे पुस्तक लिहिलेलं आहे. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की तो एक रायटर बनतो अँड येस सी फायनलमध्ये फ्लॉजेस आहेत, स्टेक्स सेफ वाटतात, पण ऑनेस्टली मला हे आवडलं. आय मीन हा आय गेस माझा पहिलाच नेटफ्लिक्सचा शो असेल आणि हा शो बघत बघत आपण लहानाचे मोठं झालो अँड इट काइंड ऑफ डिलिव्हर्ड ॲक्च्युली. आय मीन सी कधी कधी एंडिंग एवढी परफेक्ट नसतीच, बट वॉट परफेक्ट इज द जर्नी. स्ट्रेंजर थिंग्स ॲट द एंड जर आपण ओव्हरऑल बघायला झालं तर एक मोठं D&Dचं कॅम्पेनच आहे की टीम एकत्र येते, एका मॉन्स्टरला मारते आणि डाईस खाली ठेवते. अँड आपण शोमध्ये पण तेच बघितले अँड आय एम ग्लॅड दॅट आय वॉज देअर फॉर धिस रोल. दॅट्स ऑल द माय थॉट्स. जर तुमच्या यावर काय थॉट्स असतील किंवा तुमच्या काही थेरीज असतील या सगळ्याबद्दल, किंवा तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रेंजर थिंग्सचा फायनल पार्ट किंवा फायनल पूर्ण हा सीझन जो 5वा रिलीज झाला, तर तुम्हाला कसं वाटलं हा मला खाली कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओला इथंच रॅपअप करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर कुठेही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका. और वेल मैं मिलता हूँ आपको अगली वीडियो में, लेकिन तब तक के लिए देखते रहिए वाइल्ड वाइन SJTV.